जेवणाची वेळ, रात्रीच्या जेवणाची वेळ बदला. तुमचं रात्रीचं जेवण जे आहे हे ॲट एनी कॉस्ट सूर्यास्ताच्या अगोदर संध्याकाळी 7च्या अगोदर संपलं पाहिजे. जेव्हा तुम्ही 6-7 वाजता जेवताय, पोटभर जेवताय, मनसोक्त जेवताय, कोणत्याही पथ्याशिवाय जेवताय. माझ्याकडे मी प्रिस्क्रिप्शनवरच छापूनच घेतलेलं आहे की कोणतंही पथ्य पाळू नये. कोणतंही पथ्य पाळू नये आणि गरजे एवढंच खा, गरजे एवढंच पाणी प्या. तुमची गरज आहे तेवढं शरीर तुम्हाला सांगणार आहे, तेवढंच पाणी तुम्ही प्यायचं, तेवढंच जेवण तुम्ही जेवायचं. जेव्हा भूक लागते तेव्हाच जेवायचं. भूक नसते तेव्हा उपास करा, लंघन करा. एक दिवस लंघन झालं, उपास झाला, एक दिवस नाही जेवायला मिळालं म्हणून आपण मरत नाही नक्की. अगदी बरोबर. याचा अर्थ दुसरा असा आहे की तुमच्या शरीरात त्या वेळेला त्या लंघनामध्ये किंवा जेवण जेवल्यामुळे किंवा 7 वाजता जेवला आणि रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे भूक लागली आणि खाल्लं नाही तर 1-2 दिवस झोप येत नाही. परंतु ती जी रिकामी जागा पोटात राहते त्याच्यात तुमची शरीरातली इतर यंत्रणा जी आहे ही अधिक ऍक्टिव्हेट होते आणि तुम्हाला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी गोडाऊन मधला स्टॉक वापरला जातो. हे आमच्या गोडाऊन मध्ये जे काही सगळं साठलेलं आहे ते आम्ही कधी वापरायची संधीच देत नाही. वर्णमालाला वापरून गेला, वर्णमालाला संपला, गोडाऊन मधलं काय. मग यासाठी त्या शरीराला ती ऊर्जा संपवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागते. हे आता जे काही तरुण पिढीला होणारे आजार जे आहेत हे सगळं शरीरात नको ते साठवून ठेवल्यामुळे होणारे आजार आहेत. अगदी बरोबर. मग डोक्यामध्ये विचार साठलेले आहेत, हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल साठलेलं आहे, पित्ताशयात पित्त साठलेलं आहे, पोटामध्ये गॅस साठलेला आहे, पोटाच्या बाहेर चरबी साठलेली आहे, गर्भाशयामध्ये सगळे स्त्राव साठवून ठेवलेले आहेत. जे शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतंय त्याला जर तुम्ही वेळ दिला नाही हे बाहेर काढण्यासाठी तर हे सगळं शरीरात डिपॉझिट होणार आहे आणि आयुर्वेदात याला स्त्रोतोरोध असं म्हणतात. आणि या स्त्रोतरोधामुळेच हे सगळे आजार झालेत. मूळ कारणाची चिकित्सा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत वर्ण तुम्ही अर्जुन घ्या, नाहीतर आणखीन मुक्तावटी घ्या, नाहीतर आणखीन जटामानसी वेखंड घाला किंवा डोक्यावर तेलाच्या धारा सोडा, याने काही फरक पडणार नाही. फरक पडेल तो तात्पुरत्या स्वरूपात. परमनंट फरक पाहिजे असेल तर तुमच्या जीवनशैलीमध्ये भारतीय बदल झाले पाहिजेत तरच फरक पडणार आहे. अगदी 100%. कारण आपण ज्या परिसरात राहतो तिथलं हवामान, तिथलं वातावरण आणि तिथल्या हजारो वर्षांनी, हजारो पिढ्यांनी जी भोजन संस्कृती आपण फॉलो केलेली आहे ती फॉलो करणं हे आपल्याला साथम्य आहे. आयुर्वेद त्याला साथम्य असं म्हणतो, म्हणजे जन्मापासून सवयीचं आहे. आणि आपण ते अचानक या 15-20 वर्षात बदललं आणि पाश्चिमात्यांचं अनुकरण करायला लागलो. मी पण सर नेहमी पेशंट्सना सांगत असते, मी स्वतःही रात्री भोजन करत नाही आणि पेशंट्सनाही नेहमी सांगते, जर तुम्ही रात्रीचं जेवण केलं तर त्याचं रूपांतर एकतर कोलेस्ट्रॉलमध्ये, एकतर फॅट्समध्ये, एकतर शुगरमध्ये किंवा कुठल्या तरी गाठीमध्ये होणार आहे. त्यामुळे कुठलीही सबब न सांगता संध्याकाळचं जेवण सूर्यास्तापूर्वी करायलाच हवं. त्यामुळे तुम्ही या लाईफस्टाईल जे डिसऑर्डर्स आहेत त्यापासून बऱ्याच अंशी वाचू शकता. त्यामध्ये आणखीन एक पळवाट सांगतो. आपण कायदा केला. कायदा काय? जेवण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या 12 तासांमध्ये, सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासामध्ये तुम्ही जेवण केलंच पाहिजे, हा नियम केला. पण त्याची पळवाट पण आहे. पळवाट म्हणजे काय? ही आताची जी काही फास्ट जीवनशैली तुम्ही म्हणताय याच्यातनं जर मार्ग काढायचा असेल तर मी त्याला 30-20-10चा नियम सांगतो. म्हणजे 30 दिवसांपैकी 20 दिवस तुम्ही नियम पाळा आणि 10 दिवस जे आहेत जाऊ दे उडत. म्हणजे 4 शनिवार आहेत, 4 रविवार आहेत, मध्ये 2 कुठे एकाचा बर्थडे आहे, एकाची अॅनिव्हर्सरी आहे, एकाची काय आणखीन पार्टी आहे, करा एन्जॉय, ते सुद्धा एन्जॉय करा. 10 दिवस जरी तुम्ही शरीरावर थोडस अत्याचार झालंय, कुपथ्य झालं तरी सुद्धा शरीर ऍडजस्ट करेल. पण शरीर असं म्हणतं मला 20 दिवसांचा वेळ द्या त्या सगळ्या 10 दिवसांच्या अत्याचारावर काम करण्यासाठी. आणि मग तुम्हाला जे हवंय ते शरीर तयार करणार आहे. ABCD सगळी व्हिटॅमिन शरीरात तयार केली जातात. शरीराला नकोय ते सगळं बाहेर काढलं जातं. त्यासाठी अख्खी रात्र दिलेली आहे तुम्हाला, 12 तास. या 12 तासात पूर्ण शरीराला आयसोलेट ठेवून द्या. वर्ण काही टाकू नका, मनातनं विचार आणू नका, इंद्रिय सगळी बंद करा. यासाठी निद्रा आपल्याला सांगितलेली आहे. पुरेशी झोप होत नाहीये, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पहाटे 6 वाजता जाण्यासाठी 4-5 वाजता उठावं लागतंय, तो डबा तयार करायला लागतोय, गर्दीतनं जायचं, पुन्हा रात्री 11 वाजता यायचं आणि 12 वाजता झोपायचं. ही जी मधली झोपेची वेळ कमी होते तिथे आपलं पचन बिघडतंय. हा एक त्याच्यातला महत्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे पचन सुद्धा बिघडते आणि शरीराची झीज सुद्धा वेगानं होते, ज्याला आपण सध्या एजिंग प्रोसेस म्हणतो किंवा आयुर्वेदात वार्धक्य म्हटलंय. तर ती प्रोसेस सुद्धा यामुळे लवकर होते. त्यामुळे पुरेशी झोप सुद्धा खूप महत्वाची आहे. तर हे 2 मुद्दे झाले आपले, आहार, आहाराची वेळ आणि निद्रा. हे 2 मुद्दे झाले.